कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 15 जुलैच्या भागात सर्वच निशाला अडवण्याचा प्रयत्न करतात. निशाने 108 प्रदक्षिणा पूर्ण केलेले असतात आणि त्याच वेळेस अचानक तिला चक्कर येते. तरीसुद्धा स्वतःच्या जीवाकडे दुर्लक्ष करत निशाने खूप मोठं पाऊल उचललेलं असतं, तेही टोकाचं पाऊल. यश तिला विनवण्या करतो, तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो की निशा प्लीज प्लीज त्या तलावाकडे जाऊ नकोस, ते तुझ्यासाठी खूप धोक्याचं आहे. तेव्हा काकू उलट यशवरतीच रागावते. यश प्लीज, वहिनीने सांगितलंय ना की कोणीही तिला अडवू नका. निशाला जे काही करायचं असेल ते तिच्या मर्जीने करते, ते करू द्यात. तिकडे निशाच्या काळजीपोटी कावेरीच्या जीवाची लाही होते. तेव्हा यश सडेतोड उत्तर देतो की काकू, हे व्रत करत असताना निशाच्या जीवाशी काही खेळ झाला तर काय उपयोग होणार आहे या व्रताचा. तेव्हा काकू परत वैतागून यशवरतीच रागावते की यश, हे असलं अभद्र काहीतरी बोलू नकोस. हे व्रत ना असं कठीणच असतं आणि तिच्या पत्रिकेतलं दोषाचं निवारण नाही झालं तर मग तिचं लग्न कसं होईल. तरीसुद्धा यश त्या सगळ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चक्क निशासमोर हात जोडून उभा असतो. तो तिला विनवण्या करतो की प्लीज निशा, मी तुझ्यासमोर हात जोडतो, परंतु स्वतःचा जीव धोक्यात नको टाकूस, जीवाशी खेळ करू नकोस. सर्वच निशाला समजावण्याचा प्रयत्न करत असताना आता ती संधी थोडीच मंदार सोडणार आहे. सगळ्यांच्या समोर स्वतःच्या मनाचं स्थान तर पक्क करायचं असतं ना. मुद्दाम मध्यस्थी करत निशाला तो म्हणतो की निशा, अहो तुम्हाला काही झालं तर मी काय करू. कावेरी इतकी मनोमन चवताळून उठते की छी, किती नाटकी माणूस आहे हा. फक्त माझ्यामुळे हे अख्खं कुटुंब भरडलं जाते. ती स्वतःलाच दोष देते. मंदार मुद्दाम मुद्दाम कावेरीला घाबरवून सोडण्यासाठी निशाला म्हणतो की हे बघा, मी तर तुमच्यासाठी हे व्रत करायला तयार होतो, परंतु तुम्हीच नाही म्हणालात. त्यावेळेस निशा मंदारच्या आंधळ्या प्रेमात असते. ती त्याला सांगते की नाही, हा धोका पत्करायला तयार आहे. जर का आपलं लग्न होणार असेल तर हे कठोर व्रत करायला मी तयार आहे. तेव्हा घरातल्यांना खूपच टेन्शन येतं. तेव्हा कावेरीला घडला सगळा प्रसंग आठवतो. विद्यासोबत तिचं बोलणं चालू होतं. विद्याने तिला आधीच सावध करण्याचा प्रयत्न केला होता. हे बघा कावेरी वहिनी, तुम्ही खूप मोठी रिस्क घेताय. घरच्यांना का हे सत्य जर कळलं तर मग मात्र तुमची काही खैर नाही. तरीसुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कावेरीने इतकं मोठं टोकाचं पाऊल उचललं होतं. परंतु मंदारने खेळच असा खेळलेला असतो की कावेरीवरती त्याचा जबरदस्त पलटवार होतो आणि शेवटी कावेरी स्वतःची चूक स्वतःच्या तोंडूनच कबूल करते, तेही सगळ्यांच्या समोर. ज्यावेळेस निशा त्या तलावाच्या दिशेने जायला निघते त्यावेळेस कावेरी मोठ्यानेच तिला ओरडून थांबवते आणि सगळ्यात मोठा बॉम्ब तर ती स्वतःच फोडते. सगळ्यांच्या समोर गौप्यस्फोट करते की निशा थांब, तुला हे सगळं करायची काहीच गरज नाही आहे, कारण तुझ्या पत्रिकेत मुळात कोणता दोषच नाही आहे. सगळेच जण हादरलेले असतात की कावेरी अचानक काय बरळते. शेवटी कावेरी मंदारच्या प्लॅनमध्ये अडकते आणि स्वतःच्या तोंडूनच सत्य कबूल करते. मी जी निशाची पत्रिका गुरुजींना दिली त्यामध्ये खूप मोठी चूक झाली आहे. त्यावेळेस कावेरीला शब्दात पकडत सुलक्षणा तिला खडसावून जा विचारते की म्हणजे मुळात तू पत्रिका दिलीच का, कारण ते काम तर मी विद्यावरती सोपवलं होतं. आता तर सुलक्षणा विद्याला सुद्धा फैलावर घेते. ती तिला सुद्धा जा विचारते की विद्या, ते काम मी तुला सोपवलं होतं ना, मग हिच्या संगतीत राहून आता तुलाही परस्पर निर्णय घ्यायची सवय लागली आहे का. फक्त विद्याला वाचवण्यासाठी कावेरी सगळं खापर स्वतःवरती फोडते. सुलक्षणासमोर ती कबुली देते की नाही, विद्याताईंची त्यात काहीच चूक नाही आहे. खरं तर त्यांना साखरपुड्याची खूप सारी कामं होती ना, मग मी स्वतःच त्यांना म्हटलं की राहू देत, ती पत्रिका गुरुजींना मी नेऊन देते. मला चिकूची औषधंसुद्धा आणायची होती ना, मग येता येता मी त्यांना पत्रिका देऊन येते असं सांगितल्यानंतरच त्यांनी पत्रिका माझ्या हाती सोपवली. शेवटी आता सगळं प्रकरण कावेरीवरतीच आदळतं. थोडासा विचार करून कावेरी थोडंसं घाबरतच घरच्या सगळ्यांना सांगते की बहुतेक माझ्याकडून ना ती पत्रिका गहाळ झाली. तेव्हा चवताळून काकू तिला जा विचारते की गहाळ झाली म्हणजे. कावेरी विचार करतच कारणं जोडायला लागते. ती सांगते की बहुतेक ती पत्रिका मी रिक्षात विसरली. मी ज्यावेळेस ती पत्रिका चाळत होते ना त्यावेळेस ती वेळ ओझरती बघितली होती. काकू विचारते की मग. तेव्हा कावेरी पुढचं कारणं जोडते आणि परत घरच्या सगळ्यांना सांगते की मी ती वेळ ओझरती बघितली होती, मग ती वेळ मी तशीच जाऊन गुरुजींना सांगितली. 7:08 पण माझ्या लक्षातच येत नाही की बहुतेक मी
सकाळची वेळ सांगण्याऐवजी संध्याकाळची वेळ सांगितली आणि म्हणूनच पत्रिका चुकली, कारण मी त्यांना नवीन पत्रिका बनवायला सांगितली होती ना. या सगळ्या प्रकरणातून विद्याला वाचवण्यासाठी सगळं प्रकरण कावेरीने स्वतःवरती शिकवलेलं असतं. आता तर चवताळून उठलेली काकू तिला ओरडते की अगं काय मूर्खपणा आहे हा. कावेरी घाबरतच म्हणते की माझी चूक झाली. काकू तिच्यावरती खेकसते की अशी कशी काय चूक होऊ शकते ग तुझ्याकडून. म्हणजे तुझ्याकडून पत्रिका खा झाली तर नंतर आम्हाला कोणाला तरी विचारायचं होतं ना. परस्पर निर्णय घ्यायची काय गरज होती तुझी. तेव्हा कावेरी थोडंसं थांबते आणि त्यानंतर म्हणते की मी मी घाबरले होते. काकू परत त्याच्यावरती मोठ्याने खेकसते की अगं घाबरली होती मग. वा ग वा, तू आणि घाबरणारी. मला कळतच नाही आहे की नेमकी पत्रिका तुझ्याच हाती आल्यानंतर घाळ कशी काय झाली. वेळेमध्ये तुझ्याकडूनच घोळ कसा काय झाला. हे सगळं ना माझ्या कल्पनेपलीकडचं आहे आणि खोटं वाटतंय मला. चिडलेल्या काकूने कावेरीला चांगलं धारेवर धरलेलं असतं आणि मंदार मंदार मनोमन आनंद लुटत असतो कावेरीचा होणारा तमाशा पाहून. ती घटना घडल्यानंतर काकू खरोखरची मनातून तुटून गेली होती की ती खचून गेली होती. आता सगळा राग जो उफाळून येतो तो डायरेक्ट निघतो तो कावेरीवरती. मोठ्या मोठ्याने कांगावा करत ती कावेरीला विचारते, सगळ्यात चुका तुझ्याच हातून कशा काय होऊ शकतात ग. वहिनी बघताय ना, मी तुम्हाला म्हटलं होतं ही पोरगी मोडता पाय घालणारच आणि शेवटी तसंच झालं बघा सगळ्यांनी. मी जे म्हणत होते अगदी तेच घडलं. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी तुझ्याचकडून चुका कशा काय होतात ग. हे सगळं ना तू मुद्दाम करतेस. माझ्या निशाचं लग्न होऊ द्यायचं नाही ना म्हणून करतेस. आणि काकू खरं तर खरंच बोलत असते, कारण निशाला ते लग्न कावेरीला ते लग्न होऊच द्यायचं नसतं. मंदारच्या निशाच्या आयुष्यात येणं किती धोकादायक ठरू शकतं हे आधीच उमगल्यामुळे कावेरीने ही पावलं उचललेली असतात. शेवटी कावेरी सुद्धा रडकुंडीला येते. काकू प्रचंड घाबरून गेलेली असते. कावेरीला ती विचारते की अगं तुझ्या एका चुकीपायी माझी निशा जर त्या तलावात उतरली असती आणि तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर काय करायचं होतं मी. आणि सुलक्षणाला सुद्धा ती कावेरीच्या विरोधात भडकावते. सगळ्यांसमोर कावेरीला चुकीचं तर ठरवते, तिची खरडपट्टीही काढते आणि मोठा बॉम्ब फोडत ती म्हणते की वहिनी, तुम्ही हिचा सून म्हणून स्वीकार केलेला नाही आहेत ना, म्हणून हा असा राग काढते ही बाई आपल्यावरती. कावेरी शुंभासारखी उभी असते, सगळं बोलणं ऐकून घेते. तरीसुद्धा यशच्या मनाला काही पटतच नाही की कावेरी हे सगळं मुद्दाम करू शकते. तो मध्यस्थी करत कावेरीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. घरच्या सगळ्यांना तो समजावतो की काकू अगं त्या चुकीचा आणि आत्ताच्या ह्या चुकीचा काय संबंध आहे. सुलक्षणा यशवरतीच नाराज होते. ती त्याला ओरडते की यश गप्प बस, प्रत्येक वेळेस इतकी मोठी चूक कशी काय घडू शकते. तेव्हा यमुनासाठी तर मस्त चान्स असतो. सुलक्षणाला ती सल्ला देते की कावेरीला तिच्या चुकीची शिक्षा ही झालीच पाहिजे. मंदारसाठी ही आयती संधी चालून आलेली असते. परत एकदा सगळ्यांचं मन जिंकण्याची आणि उगाचच चांगुलपणाचा आव आणत हात जोडत सुलक्षणाला रिक्वेस्ट करतो की प्लीज प्लीज काकू, कावेरी वहिनींना तुम्ही अशी शिक्षा देऊ नका. माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा एक डाव हाणून पाडत कावेरीला निशाच्या मनातून मंदारने उतरवलेलं असतं. रडत निशा कावेरीला विचारते की का ग कावेरी वहिनी, तू असं का केलं. माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अगं. आणि रडत ती तेथून निघून जायला लागते. तेव्हा कावेरी तिला थांबवते, तिची माफीही मागते, तिला समजावण्याचा छोटासा प्रयत्नही करते. तोही प्रयत्न मंदार हाणून पाडतो. मुद्दाम निशाला तो स्वतःची शपथ घालतो की हे बघा निशा, प्लीज त्यांना मोठ्या मनाने माफ करून टाका. मला मान्य आहे की त्यांच्या मनात आपल्या घरच्यांबद्दल द्वेष आहे, परंतु त्याच असं आपल्याशी वाईट वागल्या, चुकीचं वागल्या म्हणून आपणही त्यांच्या तसंच का वागायचं. एवढी चांगली भाषा तर या मंदारला शोभणारी नसतेच, परंतु घरच्यांचं मन जिंकतो ना तो असं वागून. आपल्या बाबतीतलं एवढं मोठं विघ्न दूर झालं आहे ना. मंदारचे ते शब्द ऐकताच कावेरी मनोमन विचार करते की तू इथे असताना विघ्न दूर होऊच शकत नाही, कारण तूच विघ्न संतोष आहेस. तो सगळ्यांसमोर मोठा गौप्यस्फोट करतो की मुळात निशाच्या पत्रिकेत दोष नव्हताच, त्यामुळे आता आमचं लग्न होणारच. हो ना निशा, आता आपलं लग्न होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही, असं कावेरीकडे रागात कटाक्ष टाकत मंदार बोलतो. खरा धमाका तर आत्ता होतो, कारण ज्यावेळेस सुलक्षणा मंदारकडे येत त्याला सांगते की मकरंदराव, तुमचं मन खूप मोठं असेल, परंतु या घराचे काही नियम आहेत जे पाळावे तर लागणारच.
या घरात चुकीला माफी नाही. तेव्हा मंदार या संधीचा फायदा उचलत मुद्दाम सुलक्षणाच्या मनात विष पेरत हात जोडून विनवण्या करण्याची नाटकं करत म्हणतो की नाही नाही काकू, तुम्ही कावेरी वहिनींना या लग्नापासून दूर राहण्याची शिक्षा देऊच नका. कावेरी आणि विद्याच्या पायाखालची जमीनच हादरते. खरं तर त्याने मुद्दाम मुद्दाम सुलक्षणाला शिक्षा सुचवलेली असते की ती स्वतः कावेरीला या लग्नापासून दूर ठेवू शकते. तो कावेरीसमोर हात जोडत तिला विचारतो की कावेरी वहिनी, तुम्ही माझ्यापेक्षा मानाने आणि मनाने खूप मोठ्या आहात. माझ्या बाबतीत तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल. हे बघा, आपण बसून बोलूयात ना. जर माझी काही चूक असेल तर मी सुधारण्याचा प्रयत्न करेन ना. मंदार सुलक्षणाला मुद्दाम म्हणतो की हे बघा काकू, जर तुम्ही कावेरी वहिनींना या लग्नापासून दूर राहण्याची शिक्षा सुनावलीत तर मला अजिबात नाही आवडणार. अहो, त्या तर मला या लग्नात हव्या आहेत. आमचं लग्न त्यांना पाहताच नाही आलं तर. आता त्याने नकळत हा सल्लाच दिलेला असतो. तेव्हा सुलक्षणा मंदारला म्हणते की मकरंदराव, तुमचं मन खूप मोठं असेल आणि सुधारायची गरज तुम्हाला नाही तर हिला आहे. सगळ्यांसमोर खूप मोठा धमाका करत सुलक्षणा कावेरीला नेमकी तीच शिक्षा देते जी मंदारला हवी असते. सुलक्षणा कावेरीला सक्त ताकीद देते की तुला खूप पुळका ना निशाचा. आता तुझी शिक्षा हीच असेल की निशाच्या लग्नापासून तू दूर राहायचं. त्या कोणत्याही विधीमध्ये तू अजिबात सहभागी व्हायचा नाही आहेस. तेव्हा काकू आनंदाने सुलक्षणाला म्हणते की वहिनी, अगदी योग्य न्याय दिलात, परंतु यशला अजिबात पटत नाही. यश परत मध्यस्थी करत कावेरीची साथ देतो. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत माला समजावण्याचा प्रयत्न करतो की मा, एवढी कठोर शिक्षा का देतेस त्यांना? अगं, निशाची जबाबदारी तर तू स्वतः त्यांच्यावरती सोपवली होतीस ना. आता मग काय? यश कावेरीची बाजू घेतोय ते यमुनाला खटकतं. यमुना पुढे येत सुलक्षणाला सांगते की मा, यशचं अजिबात ऐकू नकोस. हिच्यासाठी ना हीच शिक्षा योग्य आहे. अगं, हिने केलेली चूक काय लहान सहान चूक नाही आहे, घोड चूक आहे ती मा. खरं तर ना हिला घराबाहेरच काढायला हवं होतं. थोडक्यात वाचलेही. त्यामुळे मा, प्लीज प्लीज अजिबात तू यशचं ऐकू नकोस, असं जीवाच्या आकांताने यमुना सुलक्षणाला विनवण्या करते. तेव्हा मनोमन मंदार आनंद साजरा करतो की काय झालं बघितलंस ना. वाटेतला खडा अलगद उचलून फेकावा तशी फेकली गेलीस तू या घरातून आणि शेवटी मी जिंकलो. धक्क्यात असलेली कावेरी ज्यावेळेस तेथून निघून जाण्याचा प्रयत्नात असते तेव्हा मंदार तर मनोमन आनंद साजरा करतच असतो. परंतु कावेरीसुद्धा कावेरी आहे. असा काही पलटवार करते ना, जबरदस्त खेळी खेळते. जाऊन डायरेक्ट सुलक्षणाचे पायच धरते. तिचे पाय सोडायलाच तयार होत नाही आणि मोठ्या मोठ्याने रडत ती सुलक्षणाला म्हणते की मला माफ करा, माझी चूक झाली, अशी चूक मला परत नाही होणार, प्लीज मला माफ करा. सुलक्षणा वैतागून तिच्यावरती वसकते सुद्धा की अगं गप्प बस मुली, काय करतेस, पाय सोड, नाही माफ करणार आहे मी तुला कधीच. मुद्दाम मुद्दाम कावेरी मंदारला पाहून खुणावते, त्याच्याकडे बघून हसते आणि परत नाटकाला सुरुवात करते की प्लीज प्लीज मा, मला माफ करा. निशा माझ्या बहिणीसारखी आहे. तिच्या बाबतीत माझ्याकडून खूप मोठी घोडचूक झाली आहे. परत असं कधीच नाही होणार मा, प्लीज मला माफ करा. कावेरीचा जो काही ड्रामा चाललेला असतो त्यावरती आता सगळेच जण भाळतात. खरं तर मंदारला हरवण्यासाठी पुढचं प्लॅन करायचं असतं ना. त्यासाठी कावेरी मुद्दाम नाटकीपणा करते आणि शेवटी ती सुलक्षणाला तिला माफ करायला भाग पाडतेच. ती स्वतःच्या थोबाडीत सुद्धा मारून घेते. तेव्हा यशला तिचा कळवळा येतो. यश कावेरीच्या वतीने सुलक्षणाची समजूत घालतो की मा, प्लीज प्लीज अगं माफ कर. हे सगळं त्यांनी मुद्दाम तर नाही आहे ना केलं. त्यांच्या हातून चूक झाली आणि लग्नात जर याच नसतील तर लोक तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी करतील. शेवटी आता यशचं म्हणणं पडतं आणि सुलक्षणा रागात का असेना परंतु कावेरीला माफ करते. परंतु सक्त ताकीद देते की हे बघ, आत्ता तुझी चूक मी पोटात घालते, तुला माफ करून टाकते. परत जर का अशी चूक केलीस तर तुला अजिबात नाही माफ करणार. आता तर कावेरीच्या आनंदाचा पारावार उरत नाही. ड्रामेबाज कावेरी मुद्दाम मंदारकडे पाहत हसते. एका क्षणात कावेरीने मंदारचा सुद्धा डाव हाणून पाडलेला असतो. वाह, शब्बास कावेरी. सुलक्षणा वैतागून तिला म्हणते की पाय सोड माझे. कावेरी त्यांच्यासमोर रडण्याचे नाटकं करते आणि मनोमन मंदारकडे कटाक्ष टाकत विचार करते की बघ आता तुझ्याच भाषेत तुला कशी उत्तर देते ते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा साखरपुड्याची जय्यत तयार केलेली असते. परंतु अजूनही यमुनाच्या मनात कावेरीविषयी संशयाची पाल चुकचुकतच राहते.
काकूला ती सांगते की माझं तर डोकंच जड झालंय. ही कावेरी कधी काय करेल ना सांगता येत नाही. तेव्हा काकू तिला विचारते की आत्ता काय झालं? तर यमुना म्हणते की अगं, मला कळतच नाहीये की कावेरीने माफी कशी काय मागितली. नाही म्हणजे मागच्या वेळेस बघ, माझं पेंडेंट हरवलं होतं, तेव्हा माने कावेरीला शिक्षा दिली होती. आपण नाही का तिला अडकवलं होतं, तिच्यावरती चोरीचा आळ घेतला होता. अगं, तिने शेवटी माला नकार दिला माफी मागायला. शिक्षा भोगून हात सोलवटून घेतले चूक नसताना. तर तीच कावेरी यावेळेस माझ्या पाया कशी काय पडू शकते? स्वतःहून चूक मान्य करून माफी कशी काय मागू शकते? काकू, नक्कीच नक्कीच ना कुठेतरी पाणी मुरतंय आणि यमुना योग्यच विचार करत असते. परंतु काकू, उलट तिलाच ओरडते की हे बघ, कोण काय विचार करतंय ना त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये. मला फक्त माझ्या निशाचं लग्न छान पार पडायला हवंय. ती कावेरी गेली उडत. तिच्या बाबतीत तर विचार करायचा मला इंटरेस्ट सुद्धा नाहीये आणि वैतागून तणतणत ती तिथून निघूनच जाते. काही वेळानंतर आता साखरपुड्याला सुरुवात झालेली असते. धर्माधिकारी कुटुंब एकत्रित जमलेलं असतं. त्याच वेळेस कावेरी येते आणि कावेरी येताक्षणी मंदारची नजर तिच्यावरती पडते. तेव्हा मनोमन आनंद साजरा करतो आणि कावेरीला मनोमनच कावेरीबद्दल विचार करतो. तुझ्या नाकावर टिच्चून आज मी साखरपुडा करतोय, तेही तुझ्या लाडक्या निशासोबत. आता लवकरच लग्नही करेन. तेव्हा त्याच्याकडे रागात कटाक्ष टाकत कावेरी विचार करते की आत्ता तर फक्त साखरपुडा होतोय मंदार, लग्नाचा तर तू विचारच करू नकोस. कारण निशाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही होऊ देणार आहे मी. परत एकदा हे दोघे एकमेकांशी भिडायला सज्ज असतात. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. आधीचाच यश कावेरीच्या प्रेमामध्ये वेडावलेला असतो. तो तिचं कौतुक करतो की खरंच तुम्ही खूप छान दिसताय. तेव्हा कावेरी ही मुद्दा म्हणते की हो, खरंच खूप छान दिसतोय कुर्ता. तेव्हा यशचा चेहराच पडतो. कावेरी विचारते की काय झालं? मी काय तुम्हाला वेगळं बोलणं अपेक्षित होतं का? इतक्यातच साखरपुडा चालू असतानाच पोलिसांची तिथे एंट्री होते आणि पोलीस खूप मोठा बॉम्ब फोडतात की तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आम्ही काही गुंडांना अटक केली आहे आणि त्यांनी मंदार भालेराव असं नाव सांगितले. मंदार तर हादरूनच जातो. यश कावेरी दोघेही पोलीस स्टेशनला गेले असता यश कावेरीला विचारतो की तुम्ही एकदा असंच घाबरल्यानंतर मंदार हेच नाव घेतलं होतं ना? आता कावेरी तर त्या सगळ्या थापा मारून त्या गोष्टी जिथल्या तिथे मिटवेल. परंतु खरा ट्विस्ट तर तेव्हा येईल जेव्हा कावेरी मंदारचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर घेऊन येईल आणि तो कसा आणेल ते पाहणं मनोरंजकच ठरेल.